नमस्कार बालमित्रांनो, 5वीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये आयडेंटिफाय द टेन्स म्हणजेच काळ ओळखा असा 1 किंवा 2 गुणांचा प्रश्न नक्की येतो. अनेकदा मुलं यात गोंधळतात, पण आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे की ज्याने तुम्ही फक्त 1 सेकंदात उत्तर काढू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न काय विचारला आहे, रोहन जम्प ओव्हर द वॉल. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं रे, काळं ओळखायचं आहे. आता बघा, येथे काळ ओळखण्यासाठी हे जे काही वाक्य आहे, ह्या वाक्यातील आपल्याला क्रियापद शोधायचं आहे. क्रियापद म्हणजे काय, व्हर्ब. आता बघा, रोहन काय आहे, बघा रोहन आहे नाउन. जंप काय आहे रे, तर जंप आहे क्रिया, म्हणजे हे आहे व्हर्ब. लक्षात आलं का. आता बघा, जर आपल्याला व्हर्ब घावला असेल तर पुढे जाण्याची गरज आहे का, नाही. आता बघा, ह्या वाक्यात जंप हे काय आहे, क्रियापद. पण आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही जंप आहे ह्याला जोडलेला आहे ईडी. ह्याला काय जोडलेला आहे, ईडी. लक्षात आलं का. म्हणजेच जंप म्हणजे उडी मारणे. पण जेव्हा आपण काय केलं रे, JUMPED म्हणजे जेव्हा क्रियापदाला आपण ईडी जोडलं तेव्हा हे काय आहे, क्रियापदाचं पहिलं रूप. पण जेव्हा आपण ईडी जोडतो तेव्हा काय होतं रे, क्रियापदाचं दुसरं रूप. आता बघा, आपला जो काही लॉंग व्हिडिओमध्ये आपण जो काही शिकलेला जो काही नियम आहे तर तो काय आहे बघा, की जेव्हा वाक्यात काय आहे बघा, वाक्यात क्रियापदाचे दुसरे रूप येते म्हणजे V2 येतो तेव्हा तो नेहमी काय असतो रे, पास्ट टेन्स. म्हणजे काय असतो रे, भूतकाळ. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही वाक्य दिले बघा, रोहन जम्प ओव्हर द वॉल, ह्या वाक्याचा काळ आहे बघा पास्ट टेन्स. काय आहे, पास्ट टेन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, पास्ट टेन्स म्हणजेच काय, भूतकाळ. पास्ट टेन्स म्हणजेच काय, भूतकाळ. आता तुमच्यासाठी एक प्रश्न बघा, द सन शाईन्स ब्राईटली या वाक्याचा काळ कोणता, उत्तर लगेच कमेंट करा. आणि अशा सोप्या ट्रिकसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.